जाधवांच्या कुटुंबाचा आम्हाला लई मोठा पाठिंबा आहे आणि खरं म्हणजे माझ्या जगण्याला बी त्यामुळे एक नवीन दिशा मिळाली। रावसाहेबांनी पाचवड मधल्या लोकांसाठी इतकी काही कामं केलीत की त्यांच्यामुळे ह्या गावातल्या प्रत्येक महिलेला खूप आधार मिळालाय। हेच खरंय इन्स्पेक्टर साहेब, हे आबासाहेब आमच्यावर बिनबुडाचे आरोप करतात। हे असं गलिच्छ राजकारण आम्ही नाही खेळत, आम्ही फक्त समाजकारण करतो आणि राजकारण करायचं झालं ना तर ते विकासाचं राजकारण करतो। आणि म्हणूनच रावसाहेबांना या गावात मान आणि सन्मान आहे। मागच्या वर्षी आबासाहेब देशमुखांना मोठ्या मताधिक्याने हरवलं ना, त्याचा राग म्हणून असे काहीतरी बिनबुडाचे आरोप करतात। काय बिबड पडू नको उगा। मी तुमच्यासारखे बिनबुडाचे आरोप करत नाही, माझ्याकडे पुरावा आहे। एक मिनिट, हे बघा। रावसाहेब, गेल्या निवडणुकीत तुम्ही आम्हाला हरवलं, पण आता सांगून ठेवतो यापुढं हरणार नाही। आता हरायची पाळी तुमची रावसाहेब। त्या घरचं अन्न चिवड्याला आलेलं नाही आम्ही एवढंच तुम्हाला सांगायला आलोय। तुमच्या मुलानं आमच्या मुलाला वाईट मार्गाला लावलं, देव मार्गाला लावलं, त्याचा बदला घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही। पाहिलं, हे असे घरी येऊन आम्हाला धमक्या देतात, आम्ही काय करायचं? यांना गावाच्या विकासाचं काही पडलेलं नाहीये, फक्त गलिच्छ राजकारण करायचं। हे असे वागले म्हणून आम्ही तसं नाही वागलो। यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी आमच्या रोजगार केंद्रात येऊन आमच्यावर बिनबुडाचे आरोप केले, पण आम्ही त्यांच्यावर कारवाई नाही करणार। मग सगळ्यांसमोर या आबासाहेबांना एकच सांगणं, आबासाहेब आता हे बालिश वागणं बंद करा, जरा विकासाकडे लक्ष द्या। दुसऱ्याचे पाय खेचण्यापेक्षा ना विकास कार्यात मदत करा। हे असं वागलात तर फक्त मनस्ताप होईल तुम्हाला। काय आबासाहेब, झाली तेवढी शोभा पुरी नाही झाली? नशीब समजा प्रतापने तुम्हाला फक्त समजावलं, अजूनही तुमचं पोट नसेल भरलं ना? निघा आता, बघून घेईन एकेकाला। सॉरी इन्स्पेक्टर साहेब, तुम्हाला त्रास झाला असेल। चल रे। आई, तू काय एवढं टेन्शन घेतलंयस? दादा आहे ना तिथे, हे रावसाहेब पण गेलेत, सगळं नीट होईल। तू प्लीज नको काळजी करूस। ताईसाहेब बरोबर म्हणताय जे, तुम्ही नका इतकी काळजी करू। आणि पिंट्या म्हणाला ना तिकडे काय घडतंय फोन करून सांगतो म्हणून। पण मला एक समजत नाही, सगळं चांगलं चालू असताना नेमकं वाईट घडायलाच पाहिजे का? सगळं कधी संपणार आहे ना, खरंच काही कळत नाहीये मला। नाही, जे सगळं चांगलं होईल, तुम्ही नका काळजी करू। म्हणजे पाणी आणजा त्यांच्यासाठी। हॅलो, हो ओके, मी सांगते सगळ्यांना। आई, राजकुमारचा फोन आला होता, त्यांनी सांगितलंय की तिथलं सगळं टेन्शन मिटलंय आता। देवाचीच कृपा बघ। हो, आणि तो म्हणाला आबासाहेबांचे दात सगळ्यांसमोर त्यांच्याच घशात गेले। म्हणजे इमॅजिन कर तिथे काय घडलं असेल। बाईसाहेब ते म्हणतात ना, खोट्याच्या कपाळी गोटा, अगदी ते खरंय बघा। आबासाहेब देशमुखांना ना असंच पाहिजे। आई नवसेन विरोबा त्यांच्या कुठल्या वाईट गोष्टी पूर्ण होऊच देणार नाही। देवा विरोबा, तुला डोळे आहेत बाबा, सगळ्यांकडे असंच लक्ष ठेव आणि या गावामध्ये कधीच वाईट गोष्टी घडू नको दे। गंमत बघा कशी असते। तुम्ही प्रतापरावांना जाब विचारायला आलेला, पण तुम्ही प्रतापरावांची मुलाखत घ्यायची इच्छा प्रकट केली, त्यामुळे प्रेस कॉन्फरन्स कधी सुरू झाली कळेलच नाही। आमच्यासाठी दोन्ही बातम्याच रावसाहेब। करा, सुरू कर।
आता आम्हाला रमा म्हणजे तुमच्या होणाऱ्या पत्नीला एक प्रश्न विचारायचा आहे. रमा, तुम्हाला प्रतापरावांची साथ लाभली, तुम्हाला काय वाटतं? खरं म्हणजे छोटे मालक लई कर्तृत्ववान आहेत. माझं भाग्य की मला त्यांच्याकडून प्रेम मिळते. काय छोटे मालक, मला ना आता एक गोष्ट समजली. काय? नाही, नको जाऊ देत. या बोलले तर तुम्हाला राग येईल. बोला ना. छोटे मालक, आता तुम्ही मला विसरून जाणार ना? काय बोलताय तुम्ही? बघा, मी म्हणलं होतं ना तुम्हाला आवडणार नाही म्हणून. हो, मग असं काय म्हणताय? आणि असं तुम्हाला काय वाटतं? नाही म्हणजे बघा ना, ते पत्रकार तुमची मुलाखत घेत होते, समजा तुमच्याकडे बघत होते आणि त्यांचे प्रश्न तर संपतच नव्हते. मग त्याचं काय? त्याचं काय म्हणजे? अहो, तुमच्याकडून किती माहिती घेऊ आणि किती नाही असं झालं होतं त्यांना. अहो, पण त्यांचा प्रश्न विचारण्याचा आणि तुम्हाला विसरून जाण्याचा काय संबंध? आता काय बाबा, तुम्ही मोठी माणसं झालात, मला विसरून झालं ना म्हणून म्हंटल मी. रमा, हे तुम्हाला चांगलं माहिती आहे की मी काही मोठा वगैरे झालेलो नाही. मी तुमचाच प्रताप आहे आणि काही झालं ना तरी मी तुम्हाला विसरणं शक्यच नाही. आणि असं तुम्ही म्हणताय, हसताय काय? अच्छा, तुम्ही माझी मस्करी करत होतात? अहो, पण छोटे मला किती उशिरा कळलं तुम्हाला. बरं, ते समजा जाऊ द्या. मला खरंच तुम्हाला एक सांगायचंय. छोटे मला आता बघा ना, आपल्यावर एवढ्या अडचणी ओढवल्या, पण नवसानी नेहमी आपल्याला त्यातून बाहेर काढले. तेव्हा यंदाच्या अष्टमीला आपण दोघं मिळून जाऊयात का देवीच्या दर्शनाला? नाही म्हणजे बघा, तुम्हाला चालणार असेल तर. रमा, तुम्ही सांगितल्यावर मी नाही म्हणू शकतो का? तसंही नवसाईच्या दर्शनाला जायचं म्हटल्यावर मी नाही म्हणणारच नाही. आपण नक्की जाऊया. चालेल. अहो बरं चला, हात समजा जण वाट बघत असतील. बघितलं, तुम्ही सोबत असलात ना की वेळ कसा जातो तेच कळत नाही. चला. अहो, आता झालं ना सगळं, मग तुम्ही का टेन्शन घेताय? वसुंधरा, सापाच्या फण्यावर फटका मारल्यावर साप दूर निघून नाही जात, टंक मारण्याचा प्रयत्न करतो. नाग आणि आबासाहेब देशमुख यांच्यात जास्त विषारी कोण? तर आबासाहेब देशमुख. त्या सगळ्यांसमोर त्याचा अपमान झालाय, चितू झाली आहे. त्या सगळ्याचं सूड तर तो घेणारच. तुम्हाला काय वाटतं ते काय करतील? काहीही करू शकतो तो, फक्त त्याने रमा आणि प्रतापला काही करता कामा नये, बस त्याची चिंता वाटते मला. अहो, तुम्ही नका काळजी करू. आतापर्यंत जेव्हा पण त्यांनी असं काही करण्याचा प्रयत्न केलाय ना, तेव्हा देव आपल्या पाठीशी उभा राहिलाय आणि ह्या वेळेलाही तसंच होईल. बघाच तुम्ही. तू ओठांनी हलकी हसता आठवायची जुन्या काळची एक कविता हिवाळ्यातली.
आताही तू तितकीच हलकी असते, पण मग का आठवते गझल ओलसर पावसातली. तुझ्या चालण्यातून जराशा वाटा हिरव्या, थोडा कच्च्या आणि रेशमी होत जायच्या. आताही तू चालत जाते, पण मग वाटा का होतायत मखमल आणि धुक्या धुक्याच्या. तू तेव्हाही तर जवळच होती, पण मग आता नसा नसातून तुझ्याच लाटा उसळत आहे. आता झाले काय असे की चांदण्यातही तुझाच नवथर पाऊस रिमझिम मिसळत आहे. बाबा हा? हाय कुठे? आई आली. काय? चला तयारीला लागा. ए बाबा जरा निवांत बसून दे ना. आल्या आल्या चला 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 करतोय. अहो निवांत बसायची वेळ गेली आता. चला आपल्याला सामान भरायला घ्या. काय सामान भरायला का? कशासाठी? आपल्याला 2-4 दिवसांसाठी जरा बाहेर जायचंय. कपडे बिपडे भरा झाला. चला सामान जायचंय कुठं पण? सांगतो. काय झालं, मी आता रावसाहेबांकडे गेलो होतो, तर रावसाहेब म्हणाले की तुम्ही बँगलोरला जा चिंगीकडे 2-4 दिवसांसाठी. तिथंच का? अरे मग तिच्याकडे का जायचं? चिंगी बरी आहे ना? हा, चिंगीला काही झालेलं नाही, ती बरी आहे. फक्त तिला आता सुट्टी आहे आठवडाभर. रावसाहेब म्हणाले तुम्ही सगळेच जा म्हणून, जरा थंड हवा खाऊन या. नाही ते सगळं ठीक आहे, जा, पण अचानक का जायचं चिंगीकडे? नाही रावसाहेब म्हणतात ते ठीक आहे, पण अरे रमानी छोट्या मालकांचं लग्न आहे, त्याच्या अगोदर साखरपुडा आहे, सगळी तयारी व्हायची. अचानक काय संबंध? आई रावसाहेबांचं असं म्हणणं आहे की तुम्ही साखरपुड्याच्या आधी जाऊन परत या म्हणून त्यांनी विमानाचं तिकीट पण बुक केलं आपलं. ते म्हटले जा आणि लगेच परत या. विमानानं? नाही रे पिंट्या, आम्ही आतापर्यंत ना साध्या एसी बस मध्ये पण बसलो नाही. डायरेक्ट विमानानं म्हणजे? अहो बाबा, आयुष्यात बऱ्याच गोष्टी पहिल्यांदाच घडतात. आता चिंगी नाही का आपली जातीयत, आपण पण जाऊन येऊ, त्यात काय होते? नाही म्हणजे लयच भारी आहे हे. रमे, हे सगळं तुझ्यामुळे मिळतंय बघ आम्हाला. अरे नाही मामा, असं काय बी नसतंय बघ. बरं पिंट्या दादा, तुम्ही जाणार आहे म्हणजे म्या नाही यायचं का तुमच्यासोबत? नाही म्हणजे तिघच जाणार आहात का चिंगीला भेटायला? अगर रमे, आता तुला रोजगार केंद्रात एवढी कामं असतात, तू त्यात बिझी असते, म्हणून म्हणलं आम्हीच जाऊन येतो. पण तुला जर वाईट वाटणार असेल तर मग आम्ही पण नाही जात. अरे नाही नाही, तुम्ही जा की, मी थांबेन इथं. आणि तसं मी पुढच्या सुट्टीत येईलच की चिंगीत, तेव्हा भेटेन तिला. रमा, अगं तू का नाही बसत आहेस? तुम्ही घ्या, मी बसते नंतर. प्रताप दादा, प्रताप दादा. अरे थांबू, ये ना ये. दादा, एक आनंदाची बातमी आहे. हे पाहिलं का तुम्ही? मी जरा आलेच हा, फोन घेऊन. एक मिनिट. हॅलो हॅलो, हो जाधवांचंच घर आहे. ओके ओके, अच्छा अच्छा. हो दादा आहे ना? नाही नाही, मी अजून पाहिलेलं नाहीये, बघतो. पण तो दुसऱ्या फोनवर बोलतोय. मी आठवणीने फोन केलात, छान वाटलं. थोडा वेळ लागेल. काही निरोप होता का? हॅलो, बोला बोला, काय विशेष? अरे वा, हो मी सगळ्यांना सांगते. नाही नाही, मी अजून बघितलेलं नाहीये, मी बघतो. हो. अहो काय सांगताय काय? अहो मुलगा कोणाचा आहे मग? हो हो हो, नक्की नक्की. अहो नाही, तो अजून फोनवरच बोलतोय, पण मी सांगते दादाला. हो हो, नक्की नक्की. पुढच्या वेळेला येईन तेव्हा प्रतापला सोबत घेऊनच येईन. मनापासून धन्यवाद. बर, ठेवतो, बाय. अरे कोणाला धन्यवाद आणि चाललंय? मला सांगेल का कोणी काही काय चाललंय ते? बाईसाहेब, हे वाचा. अरे प्रताप, हे बघितलंस का तुझ्याबद्दल काय काय छापून आलंय? आणि मला बघू. अरे वा, महाराष्ट्रातल्या युवा वर्गाचा खरा चेहरा प्रताप जाधव.
आपण यांना शेतकऱ्यांचे मित्र म्हणू शकतो, एक समाजशील व्यक्ती म्हणू शकतो. घरात राजकीय वातावरण असताना तो मार्ग बाजूला करून समाजकारणावर भर देणारा महाराष्ट्रातील युवा वर्गाचा एक आश्वासक चेहरा म्हणजे प्रताप जाधव. MSc ऍग्रिकल्चरची पदवी घेतलेले प्रताप जाधव शेतकऱ्यांसाठी देवापेक्षा कमी नाही. त्यांच्या शिक्षणाचा वापर त्यांच्या शेतकरी बांधवांना पुरेपूर होण्यासाठीची तळमळ हाच त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि आयुष्याचा महत्वाचा भाग आहे. अरे बाप रे दादा, अरे काय काय लिहिलंय तुझ्याबद्दल, तर स्टार झालास रे. अगं तेजू, तो स्टार होताच, आता त्याच्याबद्दल छापून सुद्धा यायला लागलाय. एक मिनिट. हॅलो, हो बोलतोय. टीव्ही साठी इंटरव्ह्यू? हो सांगतो मी तुम्हाला, नक्की नक्की सांगतो. दादा टीव्हीवरचा इंटरव्ह्यू? स्टार नाही, तू आता सुपरस्टार होणार आहेस. चला चला चला, सगळ्यांनी नाश्त्याला सुरुवात करा. दामू, बस तू पण कर. आव पर अरे मी सांगितलं ना, बस आमच्या बरोबर ये. रमा, आपल्या रोजगार केंद्राच्या इकडे सिक्युरिटी गार्ड ठेवायचं ठरलंय. नाही, कारण आबासाहेबांनी मध्ये जो काही तमाशा केला तसं परत काही व्हायला नको ना, म्हणून. आई आई, हे बघ काय झालंय. अगं काय झालं? अगं एवढं टेन्शन काय घेतेस? अगं तू अशी धावत आली, मला वाटलं आबासाहेबांनी परत काहीतरी. अगं आबासाहेब वगैरे गेले खड्ड्यात. दादा सोशल मीडियावर एकदम ट्रेंडिंग आहे. काय आहे? अगं म्हणजे सोशल मीडियावर त्याची फुल हवा झालीये. फेमस झालाय तुझा मुलगा, माझा दादा आणि तुझा होणारा नवरा. अगं पत्रकारांनी दादाचा जो इंटरव्ह्यू घेतलेला ना, तो व्हायरल झालाय. काय सांगतेस? हो, आणि तेवढंच नाही, त्यांनी आबासाहेबांचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणला आणि सगळ्यांसमोर त्यांना तोंडावर कसं पाडला हा व्हिडिओ पण व्हायरल झालाय. आणि कमेंट्स बघ काय लिहिल्यात. आजच्या तरुणांनी हाच आदर्श ठेवला पाहिजे. द युथ सपोर्ट्स यू. प्रताप हाच तरुणांना योग्य मार्गदर्शन देऊ शकतो. प्रताप इज ग्रेट, अशा कमेंट्स मिळाल्यात. हे बघा व्हिडिओ बघ, जवळजवळ 8,000 लोकांनी हा व्हिडिओ बघितलाय आणि कोणाच्याच निगेटिव्ह कमेंट्स नाही आल्यात. बघ रमा, बघ. अय्यो, हे तर लईच भारी आहे. किती छान दिसतात छोटे मालक. तेजू, बघितलंस का आज कुणीतरी किती खुश आहे. रमाला तर असं झालं असेल ना, काय करू आणि काय नको. काय रमा? रमा मॅडम. काय? रमा मॅडम कुठे बाहेर निघाला? अहो छोटस काम आहे, तेवढं करून लगेच येते. एक मिनिट. छोटे मालक, तुम्ही काय म्हणून हाक मारलीत? रमा मॅडम. हो तेच, मालक मॅडम म्हणताय. अहो तुम्ही मॅडमच दिसताय. छोटे मालक, तुम्ही आता. अहो खरंच, आता तुमचं हे बदललेलं रूप बघून तुम्हाला कोण रमा म्हणून हाक मारेल का? तुम्हाला रमा मॅडमच बोलायला हवं. छोटे मालक चेष्टा करताय ना माझी? नाही, आता बघा ना, गावातल्या आणि इतर कामासाठी तुम्हाला एक असिस्टंट ठेवायला हवा, तुम्हाला सोडायला आणायला ड्रायव्हर हवा, एक बॉडीगार्ड हवा, हे का? नाही पण खरंच तुम्ही आता पायी चाललात ना, तर मलाच बरं नाही वाटत. चला मी येतो तुम्हाला सोडायला. हो छोटे मालक, हा उगा फिरकी घेत आहे माझी. मी म्हणलं ना, छोटंसंच काम आहे, तेवढं करून लगेच येते. पण मॅडम, तुमच्या या कामाच्या व्यापामध्ये माझ्याकडे दुर्लक्ष होतंय. तुम्ही अजूनही मला बदामाचं दूध दिलेलं नाहीये. अच्छा असं आहे का? बरं थांबा. नाही नाही, मी मस्करी करतो. तुम्ही जा कामाला. महाराष्ट्रातल्या युवा वर्गाचा खरा चेहरा प्रतापराव जाधव. आपण यांना शेतकऱ्यांचे मित्र म्हणू शकतो, एक समाजशील व्यक्ती म्हणू शकतो. युवा वर्गाचा चेहरा काय, खरा चेहरा प्रतापराव जाधव. मी तुझा हा चेहराच राहू देणार नाही.